सो पुन्हा एकदा आपण ते वचन वाचूया. 1 शमूएल 22:1-2 वचन कोणीतरी वाचा. 1, 2 आणि 3. द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय झालं, दावीद त्या गुहेमध्ये लपलाय. त्या गुहेमध्ये आता त्याला माहित नाही काय करायचं आहे. त्या अदुल्लामाच्या गुहेमध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं व्हॉट इज द मिनिंग ऑफ अदुल्लाम. इट इज अ प्लेस ऑफ रेफ्युज, इट इज अ प्लेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. जिथे तुम्ही शरणस्थान घेता, जिथे तुम्ही लपून राहता, जिथे तुम्ही बदलता, जिथे तुम्ही तुमच्या ओरिजिनल जे देवाने निर्मिती केली आहे त्या क्रिएशन मध्ये जी निर्मिती आहे त्या तुमच्या मूळ स्वभावामध्ये, तुमच्या मूळ सामर्थ्याकडे वळताना ती जागा आहे जिथे तुम्ही नाही का परिस्थिती संकट हे पाहत नाही तर इथून मी काय केलं पाहिजे जे सोल्युशन शोधताना ती जागा आहे अदुल्लामाची गुहा. प्रेज द लॉर्ड. आणि तिकडे हा दावीद बसला आहे. प्रेज द लॉर्ड. लपून राहिला आहे. त्याचा जीव घेऊ पाहण्यासाठी नाही का शौलाने सगळी माणसं लावली आहेत. नगरामध्ये ती त्याला शोधत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये दाविदाकडे लोक येतात. कोणती आहेत? डिस्कंटेंटेड, इंडेटेड, म्हणजे जे लोक कर्जबाजारी झाले, जे विपन्न आहे आणि जे लोक जीवाला कंटाळले, जे लोक आत्महत्या करायस प्रवृत्त झालेत, जे लोक हरलेले आहेत, जे लोक आयुष्यामध्ये काहीच करू शकले नाहीयेत, अशी लोक दाविदाकडे जमली आहेत. आणि बायबल सांगतं दावीद त्या सगळ्यांचा नायक झाला. तो म्हणाला परमेश्वर माझं काय करणार हे समजेपर्यंत मी ह्या गडीमध्ये राहणार. आणि तो तिकडे देवाची वाणी, देव काय करणार आहे हे नाही का त्या ठिकाणी तो वाट पाहतोय. त्या ठिकाणी देवापासून उत्तर मिळवण्यासाठी तो थांबलेला आहे. ही अशी जागा आहे जिथे दावीद तुटलेला आहे, दावीद हरलेला आहे, दाविदाकडे काहीच सोल्युशन नाहीये, परंतु तरी सुद्धा तो स्वतःच्या मनाला धीर देतोय की नाही, परमेश्वराची आशा धरून राहा, माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याने यापूर्वी तुला वाचवलंय, तो या वेळेस सुद्धा वाचवणार. तो स्वतःला शिस्त लावतो की देवाच्या विरुद्ध कुरकुर करायची नाही, देवाकडे काहीतरी सोल्युशन आहे, नाही वाईट निर्णय घ्यायचा नाही, नाही तुझ्या शत्रूवर हात उचलायचा नाही, नाही शौलाच्या विरुद्ध काही बोलायचं नाही. तो स्वतःचं कॅरेक्टर डेव्हलप करतोय की मी हे नाही करू शकत, मला खूप त्रास होतोय, परंतु मी वाईट शब्द माझ्या मुखातून काढणार नाही. मला कळत नाही की आता मी जाऊन जीव द्यावा की मी काय करावं प्रभू. कारण तुम्हाला माहितीये तो बरेच वर्ष लपून पळत होता, असं नाही की काही महिने नाही का झाले. नो, बायबल सांगतं तुम्ही जर नीट नाही का क्रोनॉलॉजिकल स्टडी केलं तर तुम्हाला समजेल की शौल त्याला मारायला लागल्यापासून अनेक वर्ष, म्हणजे शौलाचा मृत्यू होईपर्यंत दावीद ना अनेक वर्ष नाही का स्वतःचा जीव मुठीत घेऊन आज या गुहेमध्ये, उद्या त्या नगरामध्ये, उद्या ह्या झाडावर, उद्या ह्या जंगलामध्ये अशा प्रकारे पळत राहिला आहे, लपत राहिला आहे. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्यावेळेस तो या गुहेत आला, हिज डेव्हलपिंग हिज कॅरेक्टर की नाही शौल देवाचा निवडलेला आहे, अभिषिक्त आहे, मी त्याच्या विरोधात बोलू शकत नाही, मी त्याच्यावर हात टाकू शकत नाही, माझ्या जीवा परमेश्वराकडे दृष्टी लाव, परिस्थितीकडे नको बघू. आज तुझ्या घरातले तुझ्या सोबत नाहीये, तू एकटाय, तुला कित्येक दिवस खायला प्यायला नाही मिळालं, तू राजा असून तुझ्या अंगावर आज नाही का चांगले कपडे नाहीये, तुला कोणी नाही का शरण घेत नाहीये, कोणी तुझी मदत करायला उठत नाहीये, कोणीच आज तुझ्या बाजूने नाही, कोणाचं दार ठोकून तू मदत मागू शकत नाही, पण तरी सुद्धा परमेश्वर जिवंत आहे. आणि ह्या दिवसांमध्ये दाविदाने नाही का अशी स्तोत्र लिहिली, दाविदाने अशा प्रकारे देवाला आळवळी मारलीये की त्याने पाहिलंय की परमेश्वर सदैव त्याच्या सोबत होता. त्याला जाणवत नाहीये, त्याला दिसत नाहीये. जस्ट होल्ड ऑन. दावीद स्वतःला सांगतोय नाही, ह्या चुकीच्या गोष्टी बोलायचं नाही, हे असं वागायचं नाही, हे करायचं नाही, नाही परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो, नाही तुला आवाज ऐकायला येत नाही पण देव आहे, तुला दिसत नाही पण देव आहे, आज कोणता प्रोफेट तुला मार्गदर्शन करायला नाहीये, संदेष्टा नाही, परंतु परमेश्वर आहे. यहोवा परमेश्वर कधी सोडत नाही, कधी त्याग करत नाही. परमेश्वराची आशा धरून राहा. माझ्या मनात देवाला नावं ठेवू नको, देवाच्या विरोधात बोलू नको, कुठे परमेश्वर गेला असं बोलू नको. दावीद स्वतःला नाही का देवावर कसा अवलंबून राहायचं ना याचं प्रशिक्षण ह्या गुहेमध्ये देतोय. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती त्याला दाबण्याचा प्रयत्न करते, परिस्थिती त्याचा छळ करते, परंतु दावीद ह्या परिस्थितीत उभं राहून स्वतःला देवावर आशा ठेवायला शिकवतोय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये या गुहेमध्ये असताना दावीदाने कोणती स्तोत्र लिहिली? स्तोत्र नंबर 4. ओके, स्तोत्र संहिता 4, 13, 40, 57, 57, 70, 141, 142, 105, 1 ते 5 अध्याय. ओके, हे सगळे स्तोत्र दाविदाने त्या दिवसांमध्ये त्या गुहेमध्ये लपलेली असताना लिहिले. स्पेसिफिकली स्तोत्र संहिता 57 आणि 142 जर तुम्ही पाहिलं ना तर तो ज्या वेळेस त्या गुहेमध्ये होता त्यावेळेस नाही का कसं देवाला आरोळी मारत होता, कसं परमेश्वराचा शोध करत होता, लिटरली विथ इन्स्ट्रुमेंट्स, मिक्ताम नावाच्या नाही का वाद्यावर गायची स्तोत्र, अशा प्रकारे वर्णन केलेले. सो
त्या दिवसातही त्याने स्वतःला ट्रेन केलं की नाही, तुला देवाची स्तुती करायची, हे तुझं दुःख सुद्धा नाही का देवाच्या स्तुतीचं कारण बनू दे. तुझ्या दुःखामधून सुद्धा दावीद, तुझ्या दुःखामधून सुद्धा, तुझ्या वाईट दिवसांमधून सुद्धा परमेश्वराचं नाव उंच केलं जाऊ दे. प्रेज द लॉर्ड. सो फ्रॉम केव ही वॉज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द क्राउन. या गुहेमधून ना तो त्याच्या त्या सिंहासनाकडे, त्याच्या त्या मुकुटाकडे त्याचा प्रवास होता. पण कोणती माणसं त्याच्याकडे आलेत? यु नो, थँक्यू जीसस. देर इज वन बुक. त्या पुस्तकामध्ये काही लाईन आहेत. हालेलुया. लिराबा शिंदा लरा बराबा. हील्ड विदाउट स्कार्स नावाचं एक बुक आहे. ओके. जखमांशिवाय आरोग्य, जखम नाही, व्हॉट स्कार म्हणजे काय? व्रण. ओके. जखम बरी झाल्यानंतर जे व्रण असतात त्याच्याशिवाय आरोग्य मिळते, असं नावाचं एक पुस्तक आहे, हील्ड विदाउट स्कार्स. त्या बुकमध्ये ना खूप सुंदर लिहिलं आहे. ते जे ऑथर आहे त्यांनी लिहिले, गॉड विल ऑफन यूज यू टू प्रोव्हाइड टू अदर्स द व्हेरी थिंग दॅट यू युअर सेल्फ नीड. हालेलुया. इन डुईंग सो ही हील्स यू ऑफ युअर ओन पर्सनल इनसफिशियन्सी. याचा अर्थ असा की परमेश्वर नेहमी तुम्हाला नाही का अशा लोकांसाठी मदत करणारं, सहाय्य करणारं, त्यांना नाही का सहाय्य करणारा व्यक्ती बनवणार, अशा लोकांसाठी की जी गरज तुम्हाला स्वतःला. म्हणजे समजा तुम्ही स्वतः कर्जबाजारी, तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे, पण परमेश्वर अशा लोकांसाठी तुम्हाला उभं करणार जे कर्जात, आणि देव म्हणणार जे तुझ्याकडे आहे नाही ते त्यांच्या जीवनात पेरणी कर. तुम्हाला स्वतःला नाही का तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत, परंतु देव अशा लोकांना तुमच्याकडे पाठवणार जे जीवनामध्ये हरलेले, त्यांच्या जीवनात चॅलेंजेस आहेत, आणि देव म्हणणार त्यांना सांत्वन कर, त्यांना मार्गदर्शन कर. सो गॉड विल ऑफन यूज यू टू प्रोव्हाइड टू अदर्स. देव इतरांची गरज भागवण्यासाठी तुम्हाला उभं करणार, जी गोष्ट तुमच्याकडे नाही तीच देव त्यांना द्यायला लावणार. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस जे तुमच्याकडे नाहीये त्या गोष्टींसाठी सुद्धा परमेश्वर तुम्हाला इतरांकरिता उभं करतो. त्यावेळेस काय होतं? यू आर हील्ड ऑफ युअर ओन इनसफिशियन्सी. जे तुमच्याकडे कमतरता आहे, जे तुमच्याकडे नाही का नाहीये, त्यामधून काय होतं माहिती? तुम्हाला आरोग्य मिळतं, त्यामधून तुम्ही बाहेर पडता. दीज आर द वेज ऑफ गॉड. हालेलुया. हे परमेश्वराचे मार्ग आहेत. हालेलुया. सो गुहा काय दाखवते? गुहा शरणस्थान दाखवते. ती केव काय दाखवते? ना लपण्याचं ठिकाण दाखवते, जिथे नाही का मनुष्यापासून तो पळतोय, जिथे नाही का त्याच्या स्वतःच्या ना सासऱ्यापासून तो पळतोय. जरी ही ओके शाऊल दाविदाचा सासरा लागत असेल, पण तुम्हाला माहितीये ज्या वेळेस दाविदाने गल्ल्याथाला हरवलं होतं त्यावेळेस शाऊल काय म्हणाला माहिती होती का? ती बायबलमध्ये दिले की शौलाने दाविदाला आपला पुत्र सन्मान नाही का स्वीकारलं होतं. तो म्हणाला हा माझा पुत्र आहे, भलेही त्याचा जन्म दिलेला बाप तो नसेल, प्रेज द लॉर्ड, परंतु एका मुला सन्मान त्याने घेतलं होतं. परंतु आज हे नातं शौल विसरलाय आणि त्याच नाही का मुलाच्या जीवाच्या मागे तो लागलाय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आता काय होतंय माहिती? या गुहेमध्ये दाविदाकडे असे सगळे जीवनामध्ये हरलेली अपयशी 400 माणसं आली आहेत, पण ही 400 माणसांचा ना दावीद नायक झालाय, लीडर झालाय. त्याने काय केलंय माहिती? हालेलुया. त्याने त्या लोकांना देवावर कसा विश्वास ठेवायचा हे शिकवलंय. त्या गुहेमध्ये त्या जीवास कंटाळलेल्या लोकांना जीवनामध्ये कसं चालायचं नाही हे दावीद शिकवतोय. जे लोक कर्ज बाजारी आहे, जे लोक नाही का पळतायत, ज्यांच्याकडे मार्ग नाहीये, सोल्युशन नाहीये, हे कर्ज कसं देणार, त्या लोकांना कर्जातून बाहेर पडण्यासाठी देवाकडे कसं पाहायचं, परमेश्वराचा हात कसा पुरवठा करतो हे तो शिकवतोय. दावीद म्हणतो की मी माझी दृष्टी त्या पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल? मी त्या पर्वताकडे लावतो, कारण आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तो ना मला सहाय्य करेल. हालेलुया. सो तो म्हणतो की मी माझी दृष्टी त्या पर्वताकडे लावतो. सो त्याला माहितीये इकडून तिकडून मी कमवतोय, माझ्या राज्यातून पैसा नाही येणार, पण माझी गरज माझ्या परमेश्वरान जो त्या पर्वतावरून उत्तर देतो ना तिकडे मी दृष्टी लावतो, तिकडून पूर्ण होते. हालेलुया. तो त्याच्या लोकांना शिकवतोय तुमच्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा परमेश्वर तुमची परिस्थिती बदलू शकतो. तिकडे अशी लोक त्याच्याकडे आली होते की जे सर्व करून हरले होते, ज्यांच्याकडे कोण अशा ठिकाणी जातं माहितीये का? नाहीतर इतर वेळेस ना तुम्ही ह्या माणसाकडे जाल, त्या माणसाकडे जाल, हा बिझनेस ट्राय कराल, हे काम कराल, काहीतरी बाहेर पडण्यासाठी हातपाय माराल, तुम्ही धडपड कराल. पण दाविदाकडे अशी लोक आली होती की ज्यांच्याकडे आता काहीच करण्यासाठी राहिलं नव्हतं, सगळं गमावून बसले होते ते लोक. आणि नाही का त्या लोकांकडे मार्ग नाहीये, सोल्युशन नाही, आणि दाविदाकडे पण नाहीये. दावीद सुद्धा स्वतःचा जीव घेऊन पळतोय, परंतु तरी सुद्धा दावीद त्या गुहेमध्ये हालेलुया त्या लोकांना काहीतरी शिकवतोय, त्या लोकांना काहीतरी नाही का ट्रेनिंग देतोय, त्या लोकांना ह्या परिस्थितीत कसं उभं राहायचं हे शिकवतोय. सो ही गुहा काय दाखवते माहितीये?
इट्स नॉट नॅचरल. हे सामान्य नाहीये. एक सामान्य हरलेला व्यक्ती तुम्ही किती पण एनकरेज करा, तो नाही एनकरेज होणार. त्याला कितीही प्रोत्साहित करा, त्याला माहितीये की त्याची परिस्थिती काय आहे. वेन यू गो थ्रू द रियालिटी, ज्यावेळेस तुम्हाला माहिती अरे तुमच्या समोर एवढ्या लाखांचं कर्ज आहे, तुम्हाला नाही का हा आजार आहे, ज्याचं नाही का या जगामध्ये सोल्युशन नाही, डॉक्टरांकडे सोल्युशन आहे, तुमचा पैसा काम करत नाहीये, कुठले शब्द तुम्हाला सांत्वन देतील, कुठली गोष्ट तुम्हाला उभं राहण्याचं बळ देईल, कसे तुमचे लटपटणारे गुडघे सरळ होतील, लुमकळणारे हात तुमचे नाही का दृढ होतील, नाही होणार. तर त्या गुहेमध्ये काहीतरी सुपरनॅचरल गोष्टी घडत होत्या, काहीतरी अलौकिक, काहीतरी स्वर्गीय गोष्टी घडत होत्या. दाविदाला माहितीये की तो मरणार, कारण दावीद ना शौलावर हात उचलणार नाही आणि शौल हा दाविदाला जिवंत राहू देणार नाही. पण तरी सुद्धा तिकडे काहीतरी अशी गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करतोय जी दिसतच नाहीये. असल्या कुठल्या तरी गोष्टीला स्पर्श करण्याचा दावीद प्रयत्न करतोय जी अस्तित्वातच नाहीये. आणि दिस इज ओके. ज्यावेळेस जे दिसत नाहीये ते तुम्ही शोधता, जे नाही अस्तित्वात त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना तुम्ही अलौकिक जगाला हात लावता, तुम्ही परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये चालण्याचा प्रयत्न करता. कारण बायबल सांगतं की आपला परमेश्वर कसा आहे, जे नाही येते त्याला असल्यासारखी तो हाक मारतो. परमेश्वराने सगळ्या गोष्टी कशा बनवल्या माहिती? एव्हरीथिंग ही क्रिएटेड विथ हिज वर्ड. हालेलुया. डू यू ऑल एग्री विथ मी की परमेश्वराने सर्व काही त्याच्या मुखाद्वारे निर्माण केलं आहे. व्हेन ही क्रिएटेड, द क्रिएशन वॉज बाय हिज वर्ड्स. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने कधीच त्याच्या नाही का त्याचे स्वतःचे हात कुठल्या गोष्टीच्या निर्मितीसाठी वापरले नाही. बट व्हेन ही फॉर्म्ड मॅन, सी मनुष्याची निर्मिती सुद्धा परमेश्वराने ना आधी केली आहे, परंतु मनुष्य ज्यावेळेस घडवला त्यावेळेस तो मातीचा परमेश्वराने घडवला. बट ही वॉज क्रिएटेड बिफोर बाय हिज वर्ड. हालेलुया. सो दावीद त्या गुहेमध्ये, हालेलुया, तिकडे तो त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतोय जो परमेश्वराचा स्वभाव आहे. जे दिसत नाहीये ते पाहण्याचा प्रयत्न करतो, जे ऐकायला येत नाहीये तो आवाज ऐकल्यासारखं तो वागतोय. हालेलुया. त्याचं मन घाबरलंय, त्याचा जीव नाही का घाबरलाय, त्याचं हृदय धडधड करतंय, त्याचे पाय गळून गेले, तो नाही का जीव मुठीत घेऊन बसलाय की मी काय करू, मला कळत नाहीये, माझा उद्याचा दिवस कसा असेल. तरी सुद्धा तो स्वतःच्या मनाला सांगतोय घाबरू नको, नाही का, परमेश्वरावर भरोसा ठेव, तो तुला अनाथ असं सोडणार नाही, तो तुझा त्याग करणार नाही, तो सर्व काळ तुला विसरणार नाही, तो तुझी आठवण करेल, तो तुझी धार्मिकता आहे. तो स्वतः त्या हरलेल्या परिस्थितीत असताना स्वतःला परमेश्वर कसा विजयी करतो ना याचं नाही का सांत्वन तो देतोय, स्वतःला देतोय. ही इज टॉकिंग टू हिज सोल. तो स्वतःच्या जीवाशी बोलतोय. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला भीती वाटते, ज्यावेळेस परिस्थिती तुम्हाला नाही का त्रास देते, ज्यावेळेस भीती तुमच्यामध्ये येते, ज्यावेळेस चॅलेंजेस येतात ना, तुमचा जीव आहे ना, जीव घाबरून जातो. हालेलुया. इट अटॅक्स युअर सोल. तुमच्या जीवावर हल्ला केला जातो आणि दावीद स्वतःच्या जीवाला सांगतोय हे माझ्या जीवा, हे माझ्या मना, परमेश्वराचा धन्यवाद कर. ओ माय सोल, प्रेज द लॉर्ड, ब्लेस द लॉर्ड, ओ माय सोल. हालेलुया. And do not forget his good things. Do not forget what God has done for you. Hallelujah. Bless the Lord, O my soul. Worship his holy name. दावीदना परमेश्वराच्या नावावर वाट पाहत बसल्या आणि स्वतःच्या मनाला तो ना प्रीच करतोय. इज प्रीचिंग टू हिमसेल्फ. स्वतःला नाही का प्रीच करतोय, स्वतःला एनकरेज करतोय, स्वतःला सांगतोय माझ्या जीवा तू घाबरलायस पण माझ्या जीवा देवाची आशा धरून राहा. हालेलुया. आणि हीच गोष्ट ना तो त्या 400 लोकांना पास ऑन करतोय. तो त्यांना म्हणतोय आज समाजात तुम्हाला स्थान नाहीये, तुम्ही हरलेले, मृत्यू सुसाईड करायला चाललेली लोक आहात, परंतु जीवाला तुमच्या नाही का धीर धरायला शिकवा, परमेश्वराची वाट पहा. हालेलुया. परमेश्वराने सर्व गोष्टी त्याच्या शब्दाने घडवल्या, एकूण एक. बायबल सेज इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेव्हन्स अँड द अर्थ. सुरुवातीला बायबल सांगतं उत्पत्ती 1:1 प्रारंभी परमेश्वराने आकाशे आणि पृथ्वी निर्माण केली. सो पृथ्वीच्या आधी स्वर्गाची निर्मिती झाली होती की हेव्हन्स अँड द अर्थ. हेव्हन प्रिसिडेड द अर्थ. हालेलुया. सो स्वर्ग हा पृथ्वीच्या आधी घडवण्यात आला होता. शाल आय टेल यू, म्हणजे मी खूप सोप्या शब्दामध्ये एक रहस्य तुम्हाला सांगू. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. बायबल मध्ये तुम्ही ते वचन वाचलं असेल जिथे वचन सांगतं की तुम्ही सृष्टीच्या, तुमची निर्मिती नाही का, तुम्ही सृष्टीच्या आधी, ओके, पृथ्वीच्या आधी तुम्ही घडवण्यात आले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन वाचलंय बायबल मध्ये, कधी ऐकलंय? हालेलुया. थँक्यू जीसस. बिफोर द फाउंडेशन ऑफ द अर्थ. हा, पृथ्वीचा पाया घडवण्यापूर्वी, ओके, सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वी परमेश्वराने तुम्हाला जन्म दिला. या वचनाचा अर्थ काय होतो?
थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. बराबर. इफिस्करास पत्र 1:4 कोणीतरी वाचा. हालेलुया. म्हणजे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी, ओके, फॉर ही चोज अस इन हिम, तुम्हाला ख्रिस्तामध्ये जगाचा पाया घालण्यापूर्वी, बिफोर द क्रिएशन ऑफ द वर्ल्ड, ही त्याने पवित्र आणि नाही का त्याच्या समोर निर्दोष असताना निवडला आहे. जगाचा पाया घालण्यापूर्वी, प्रेज द लॉर्ड, तुम्ही ह्या पृथ्वीची, ह्या जगाची निर्मिती, त्याचा पाया घालण्यापूर्वी परमेश्वराने, पित्याने ख्रिस्तामध्ये तुम्हाला पवित्र आणि निष्कलंक असं निवडलं आहे, सांगितलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ काय माहिती, मी जे म्हणाले, परमेश्वराने सगळ्या गोष्टी त्याच्या शब्दाने घडवल्या. परमेश्वराने आकाशे आणि पृथ्वी निर्माण केली. आकाशाची रचना, स्वर्गाची रचना पृथ्वीच्या आधी झाली. सो पृथ्वी घडवण्यापूर्वी सुद्धा तुम्ही होतात. हालेलुया. तुमच्या आईच्या गर्भाशयामध्ये येण्यापूर्वी सुद्धा तुम्ही होतात. तुम्ही इमॅजिनेशन नव्हते, तुम्हाला नाही का माहित नाहीये. बायबल सांगतं की उत्पत्ती 1:26 मध्ये की परमेश्वर म्हणाला, चला आपण मनुष्य तयार करू, आणि देवाने आपल्या सदृश्य, आपल्या प्रतिरूपाचा असा मनुष्य तयार केला, नर व नारी अशी निर्माण केली. ती तुमची नाही का स्वर्गातली निर्मिती आहे. ती तुमची निर्मिती जिथे तुम्ही परमेश्वराच्या गर्भाशयातून जन्म घेतलाय. हालेलुया. यू आर born out of the womb of God. हालेलुया. तुम्ही परमेश्वराच्या गर्भाशयामध्ये जन्म घेतला आहे, तिकडे स्वर्गामध्ये. म्हणून परमेश्वर म्हणतो, पृथ्वीचा पाया घडण्यापूर्वी, या जगाची निर्मिती करण्यापूर्वी तुम्ही नाही का निवडलेले आहात. बायबल काय सांगतं, ख्रिस्त जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्या पापांकरिता मरण पावला आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी, ज्या वेळेस पृथ्वी घडवली, ज्या वेळेस काळाची निर्मिती झाली, ज्या वेळेस when the time began, ज्या वेळेस परमेश्वराने काल मर्यादा लावू दिली, त्यावेळेस या शरीरात, या पृथ्वीवर तुम्ही जन्म घेतला. याचा अर्थ या शरीरापेक्षा सुद्धा एक सुपिरियर इमेज तुमची आहे, जी ख्रिस्तामध्ये आहे, जी स्वर्गात आहे, जिथे देवापासून तुम्ही जन्म घेतला. ज्यावेळेस परमेश्वर म्हणाला, आपल्या सदृश्य, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनव. परमेश्वर कसा आहे, परमेश्वर आत्मा आहे. त्यावेळेस तिकडे आत्मिक तुमचा जन्म झाला होता. तुम्ही आणि मी त्यावेळेस देवामध्ये जन्म घेतला होता. हालेलुया. परमेश्वराने ज्यावेळेस एदेन बागेत मातीचा मनुष्य घडवला, ती निर्मिती त्या मातीच्या शरीरामध्ये, त्या भांड्यामध्ये ठेवली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो यू हॅव अ स्पिरिट लाईफ, यू हॅव अ फ्लेश लाईफ. तुमच्याकडे एक आत्मिक जीवन आहे, तुमच्याकडे एक शारीरिक जीवन आहे, तुम्हाला जीव आहे, तुमच्याकडे एक प्राण, ओके, एक जीव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही एकमेव अशी निर्मिती आहे ज्यांच्यामध्ये आत्मा, प्राण, शरीर हे 3 टाईपचं लाईफ आहे. कोणाकडे तसं नाहीये. देवदूतांकडे सुद्धा तसलं जीवन नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन सांगतं की परमेश्वराने पृथ्वीची निर्मिती, जगाचा पाया घालण्यापूर्वी तुम्हाला ख्रिस्तामध्ये पवित्र आणि निष्कलंक असं उभं केलं. मी का हे शिकवते, कारण जो एक्सपिरियन्स दाविदाला त्या गुहेत आला ना, इट वॉज दॅट एक्सपिरियन्स. हालेलुया. हे 400 तुटलेले, हरलेले, कर्जबाजारी, विपन्न, जीवाला कंटाळलेली लोक होती ना, ज्या वेळेस त्या गुहेतून बाहेर पडली ना, दे वर द माइटी मेन ऑफ व्हॅल्युअर. ते नाही का सामर्थ्याने भरलेले, दाविदाचे नाही का सेनापती, सभापती, जनरल्स असे झाले. त्या गुहेमध्ये काहीतरी घडलं, दाविदाने अशा काही गोष्टी त्यांना शिकवल्या. अशा प्रकारे देवावर वाट पाहायला शिकवलं की शरीरामध्ये तुम्ही जे फेस करताय, तुम्ही या दिवसांमध्ये जे पाहताय, ती तुमची इमेज नाही. तुमची इमेज फार सुपिरियर आहे, फार उच्च इमेज आहे, जी आकाशामध्ये किंवा त्या स्वर्गीय स्थानामध्ये निर्माण केलेली आहे. पाया पृथ्वीचा घडवण्यापूर्वी तुम्हाला तिथे जन्म दिलाय देवाने. प्रेज लॉर्ड. तुम्ही देवाच्या योजनेतून, देवाच्या शब्दाने जन्म घेतलेला आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये तुम्ही पवित्र आणि निष्कलंक त्यावेळेस ठरवले गेले, ज्यावेळेस तुमच्या आईच्या गर्भाशयात सुद्धा तुम्ही निर्माण झाले नव्हते. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं परमेश्वराने मातीचा मनुष्य घडवला, परंतु उत्पत्ती 1:26 सांगतं गॉड क्रिएटेड मॅन. सो एक निर्मिती आहे आणि एक घडवणं आहे. घडवणं हे निर्मितीसाठी करण्यात आले. सो तुम्ही निर्माण केले गेले स्वर्गामध्ये परमेश्वराच्या शब्दाने, आणि घडवले गेले आणि या पात्रामध्ये तुम्ही ठेवले गेलेत. ओके. सो यू आर फॉर्म्ड हिअर ऑन दी अर्थ, बट यू आर क्रिएटेड इन हेवन. हालेलुया. स्वर्गामध्ये तुम्ही घडवण्यात आले. जर तुम्ही स्वर्गात घडवण्यात आले तर तुम्ही देवासारखे, देवासदृश्य, परमेश्वराच्या प्रतिमेत आहात. तुम्ही कमजोर नाहीये, तुम्ही दुखी नाहीये, तुम्ही आजारी नाहीये, तुम्ही फेल्युअर नाहीये, तुम्ही अपयशी नाहीये, तुम्ही वाईट नाहीये, कारण तुम्ही निष्कलंक आणि पवित्र असे ख्रिस्तामध्ये तिकडे होतात, आणि तिथली इमेज ही तुमची खरी इमेज आहे. पण आता काय झालंय माहितीये का,
ती इमेज जी सर्वोच्च तुमची निर्मिती आहे, ती निर्मिती आणि ह्या पृथ्वीवरची ओळख ना, यामध्ये फरक आहे. म्हणून देवाचं वचन काय सांगतं की मनाचं नवीनीकरण करायचंय देवाच्या वचनाने. परमेश्वर जे बोलतो ते त्या इमेजला, तुमच्या त्या प्रतिमेबद्दल बोलतो, आणि तुम्ही इथलं नाही का शरीरातली इमेज घेता, प्रभू मी असं आहे, प्रभू मी तसं आहे. तुम्ही ज्या वेळेस समजता की मी आजारी आहे, माझ्या आजारावर कुठलंच औषध नाही, माझं शरीर अशा प्रकारे काम करतंय, मी ह्या त्रासातून जाते, मी या कर्जामध्ये आहे, मी या गरिबीचा सामना करत आहे, माझ्याकडे इतके सारे अडचणी आहेत, माझा संसार तुटलेला आहे, माझं सगळ्या गोष्टींचं लाईक माझी मुलं वाईट मार्गाला लागली आहेत, माझ्याकडे काही सोल्युशन नाहीये, मी जीवनात प्लीज आपापले हालेलुया हालेलुया. सो ज्या वेळेस तुम्ही ना त्या गोष्टी लाईक ज्यावेळेस तुम्ही ह्या शरीरामध्ये किंवा आता जे सहन करत आहात ते पाहत आहात ना, त्यावेळेस ती खोटी इमेज आहे. तुमची खरी इमेज ख्रिस्तामध्ये आहे. तुम्ही पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या प्रमाणे घडवलेले आहात. हालेलुया हालेलुया. आणि दाविदाने तिकडे त्या गुहेमध्ये ह्या 400 लोकांना ट्रेनिंग दिली की तुम्ही जीवाला कंटाळलेले, तुम्ही हरलेले, तुम्ही कर्जबाजारी, तुम्ही विपन्न नाही, यू आर डिस्ट्रेस, तुम्ही नाही का लूजर आहात, तुम्ही नाही का अपयशी आहात, तुम्ही सगळ्या बाजूने टाकून दिलेली लोक आहात. पण ही तुमची इमेज नाही, देवामध्ये तुमची एक वेगळी इमेज आहे. परमेश्वराच्या त्या इमेजचा तुम्हाला शोध घ्यायचा. त्यासाठी काय करायचंय? देवाचा शोध करायचाय, देवामध्ये तुम्हाला नाही का टिकून राहायचंय. सो दावीद तिकडे त्या लोकांना ती ट्रेनिंग देत होता. हालेलुया. त्या गुहेमध्ये जे घडलं, त्या अब्दुल्लामच्या ठिकाणी जे घडलं ना, ते पूर्ण त्यांची नाही का आयडेंटिटी चेंज करणाऱ्या गोष्टी होत्या. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हरलेले असाल, तुम्ही थकलेले असाल, तुम्ही कंटाळलेले असाल, त्रासलेले असाल, जोपर्यंत त्या स्पिरिच्युअल अवेकनिंग मधून, त्या आत्मिक अनुभवामधून तुम्ही जात नाहीये, तुम्ही त्या इमेजकडे पाहू शकत नाहीये. प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस पृथ्वी पण घडवली नव्हती त्यावेळेस तुम्ही होता, तर तुम्ही कसे होता? तुम्ही नाही का सुपिरियर होता, तुम्ही सर्वोच्च होता, सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला होतं, कुठलीच वाईट गोष्ट तुमच्यामध्ये नव्हती. आणि ती इमेज पाहून परमेश्वर म्हणाला मला या पृथ्वीवर यांना राज्य करायला पाठवायचं. आणि या पृथ्वीवर येण्यासाठी देवाने एक शरीर घडवलं. येशू ख्रिस्ताला सुद्धा या पृथ्वीवर येण्यासाठी शरीराची गरज होती. येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर मरियमच्या पोटामध्ये आल्यावर जन्म घेतला नाही. ही वॉज बिफोर. हालेलुया. ही इज दी अल्फा अँड दी ओमेगा. बायबल सांगतात सर्व काही त्याच्यामध्ये त्याच्याद्वारे घडवण्यात आले. सो जसा येशू ख्रिस्त आहात तसा तुम्ही, तसे जसा तो या जगात होता तसे तुम्ही आहात. हालेलुया. याचा अर्थ जसं येशू ख्रिस्त आहे तसेच तुम्ही आहात. येशू ख्रिस्त तिकडे होता, ओके, सुरुवातीपासून होता, पण ह्या पृथ्वीवर मरियमच्या गर्भाशयामध्ये शरीर धारण करून तो आला. तसेच तुम्ही परमेश्वराच्या गर्भाशयातून त्याच्या मुखाने जन्म घेतलेला ह्या पृथ्वीवर माणूस ज्यावेळेस घडवला, या शरीरामध्ये तुम्ही जन्म घेतलाय. पण हे जे शरीर आहे, इथे जे तुम्ही सहन करताय, ती तुमची नाही का फाईन इमेज नाहीये, ती तुमची सर्वश्रेष्ठ इमेज नाहीये. सो अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या ओरिजिनल इमेज कडे जाऊ शकता. आणि ती प्रोसेस, ते ट्रान्सफॉर्मेशन नाही का त्या ठिकाणी दावीद आणि त्या 400 लोकांचं होत होतं. त्यांनी स्वतःची ती इमेज शोधण्याचा प्रयत्न केला जी देवाने घडवली आहे, जी परमेश्वराने घडवली आहे. निर्मिती, घडवलेली नाही. हालेलुया. निर्मिती, द क्रिएटेड इमेज. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठून जन्म घेतलाय माहिती? तुम्ही सार्वकालिकतेतून जन्म घेतलाय. हे पृथ्वी ना, पृथ्वीला मर्यादित काळ आहे. पृथ्वीचं एक नाही का सुरुवात आहे आणि नाही का एक शेवट असेल. प्रेज द लॉर्ड. परंतु सार्वकालिकता, जिथून इटर्निटी येते, जिथे परमेश्वर आहे, जो अनादी कालापासून आहे, त्या परमेश्वराच्या अनादी कालाच्या विचारामधून, त्या सार्वकालिकतेमधून, त्या इटर्निटी मधून तुम्ही जन्म घेतलाय. यू हॅव अ इटर्नल इमेज, यू हॅव इटर्नल कॅरेक्टर. हालेलुया. तुमच्याकडे एक सार्वकालिक स्वभाव आहे. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू, जोपर्यंत तुम्ही तुमचं बायबल नाही का एक जीवनाचं पुस्तक म्हणून घेणार नाही ना, ते बायबल नुसतं नाही का घरात पडून राहील. कधीतरी वाचाल, पास्टर एखादं वचन शिकवतील, कुठलं तरी वचन नाही का वाचायला सांगतील, तेवढंच वाचाल. डू यू नो, हे वचन कधी नाहीसं होत नाही. यातला एकही काना किंवा मात्रा, इवन एनी सिंगल जॉट ऑर टिटल, ओके, ती नाहीशी होत नाही. मग याचा किती अभ्यास केला पाहिजे? सगळं सोडून हे वचन वाचलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. डेव्हिड वॉज नोईंग दिस. हालेलुया. दाविदाला माहित होतं की तो इकडे काय आहे, परंतु याच्यापेक्षा जास्त काहीतरी देवाने त्यासाठी ठेवले. सो ही वॉज सिकिंग. तो काय म्हणाला? यापुढे परमेश्वर माझं काय करणार हे समजेपर्यंत, मला जोपर्यंत कळत नाही ना, मी इथे राहणार, मी जागा सोडून जाणार नाही. हालेलुया. सीक द फेस ऑफ द लॉर्ड. हालेलुया. तुमचं समस्या, त्रास आणि आता जे तुम्ही आहात
ते तुम्ही नाहीये. तुमची निर्मिती अनादी कालापूर्वी झाली, या जगाचा पाया रचण्यापूर्वी झाले. तुम्ही पवित्र आणि निष्कलंक ख्रिस्तामध्ये ठरवलेले आहात. पण तुमचं मन सांगतंय की तुम्ही वाईट आहे, तुमचं मन सांगतंय की तुम्हाला हे जमत नाही. येस, इवन मेनी टाइम्स मी सुद्धा म्हणते की स्वाती, हा स्वभाव चुकीचा आहे, हे नाही केलं पाहिजे, तुझ्यामध्ये ही गोष्ट चांगली नाहीये, यू हॅव टू ओव्हरकम. आय डिस्कस विथ माय हजबंड की माझ्यामध्ये नाही का अशा गोष्टी येत आहेत, मला माहितीये माझं हे वागणं चांगलं नाही, माझं हृदय शुद्ध नाहीये, मला माहितीये की ही गोष्ट मला त्रास देते, आय हॅव टू ओव्हरकम, बट स्टील आय नो व्हॉट द वर्ड ऑफ गॉड सेज. देवाचं वचन सांगतं की त्याने आपल्याला निष्कलंक आणि नीतिमान असं त्याच्यामध्ये ठेवलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, इर्मया 1:5 देवाचं वचन काय सांगतं? परमेश्वर इर्मयाला काय म्हणाला? बिफोर यू वर फॉर्म्ड इन युअर मदर्स वूम आय न्यू दी, आय ऑर्डेन दी. इर्मयाला परमेश्वर म्हणतो, तुझ्या आईच्या उदरात घडण्यापूर्वी लिहिलंय, निर्माण करण्यापूर्वी नाही लिहिलंय, तुझ्या आईच्या उदरात घडण्यापूर्वी मी तुला निवडला आहे आणि मी तुला नियुक्त केले आहे. आय हॅव ऑर्डेन दी. हालेलुया. कसं काय? जर तो आईच्या उदरात पण नाहीये, जन्म पण नाहीये, घडला पण नाहीये, त्याचं काहीच अस्तित्व नाही, तर देवाने कसं काय त्याला नियुक्त केलं? कारण इर्मयाना पृथ्वीचा पाया घालण्यापूर्वी देवाच्या योजनेतून, देवाच्या गर्भाशयातून जन्मलेला होता. देवाने तिकडे त्याला निवडलं होतं आणि त्याची नियुक्ती केली होती. म्हणून परमेश्वर म्हणतो, बिफोर यू वर फॉर्म्ड इन युअर मदर्स वूम. सो बिफोर यू वर फॉर्म्ड ऑन दिस अर्थ, तुम्ही ह्या पृथ्वीवर सुद्धा येण्यापूर्वी परमेश्वराने तुम्हाला पाहिलंय, परमेश्वराने तुम्हाला निवडलंय, परमेश्वराने एक योजना तुमच्यासाठी केली आणि ती योजना ना ठेवून परमेश्वराने ह्या पृथ्वीवर ते काम पूर्ण करण्यासाठी पाठवलंय. पण जर ते काम पूर्ण होत नाही तर तुम्ही तुमच्या त्या खऱ्या इमेज मध्ये चालत नाहीये. सो दावीद हारलेला वाटतोय, दावीद जीव मुठीत घेऊन पळणारा वाटतोय, पण दावीद कधीच घाबरणारा भित्रा नव्हता. दावीदाला सेनाधीश परमेश्वराचं नाव माहित होतं, दावीदाला कराराचं ताकद माहित होती, दावीदाला गल्ल्याताला हरवणं कठीण नव्हतं. दगड घेऊन जर तो एका बलिष्ठ गल्ल्याताचा सामना करू शकतो तर शौलाच्या तलवारीचा सामना करणं कठीण नव्हतं. बट ही वॉज सिकिंग द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. ज्यावेळेस त्याला उपस्थिती जाणवत नाही, तो म्हणतो, माझ्या जीवा, माझ्या मना परमेश्वराचा धन्यवाद कर. ज्यावेळेस त्याचं मुख, परिस्थिती त्याला ना बळजबरी करते की नाही का, परिस्थितीच्या विरोधात बोल, कुरकुर कर, नाव ठेव. ज्यावेळेस परिस्थिती त्याला नाही का जोरात ओरडून सांगते, संपलं तुझं, तू हरलास, काय मिळालं तुला, तुझ्या बाबतीत काहीच चांगलं घडत नाहीये, आता आज ना उद्या तुझा ना अंत होणार, त्यावेळेस दावीद म्हणतोय की देवाचा धन्यवाद कर. हालेलुया. ही वॉज ट्रेनिंग हिज स्पिरिट अँड सोल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराने त्यावेळेस तुम्हाला ना निर्माण केले. सो ती इमेज तुमची खरी इमेज आहे, पित्या सदृश्य. ओके, तुम्ही परमेश्वराच्या, देवाच्या प्रतिमेमध्ये देवा सदृश आहात आणि खरेच तसे आहात. पण आता काय झालंय, ही पृथ्वी, हालेलुया, जर उत्पत्ती याचा 1 अध्याय 2-3 वचन वाचलं तर तुम्हाला समजेल की जलाशयाच्या पृष्ठभागावर काय होता? अंधकार होता आणि पृथ्वी आकार विरहित होती. काहीतरी गोष्टी झाल्या आहेत, पृथ्वी नष्ट झाली आहे, पृथ्वी आकार विरहित आहे आणि त्या पूर्ण पृथ्वीवर ना जलाशय, पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी, आणि त्यावर अंधकार आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचा आत्मा त्या फॉर्मलेस, त्या तुटलेल्या, त्या आकार विरहित पृथ्वीवरचा अंधकार पाहू शकत नाहीये. वाय? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आत्मा अंधकाराला ना, ही कॅनॉट टॉलरेट डार्कनेस. बायबल सांगता आत्मा ना काय करतोय, त्या जलाशयावर नाही का, ही वॉज हॉवरिंग, जलाशयावर तळपत राहिला आहे आणि त्या पृथ्वीकडे दृष्टी लावली, जी पाण्याच्या खाली आहे, जलाशयाच्या खाली आहे. कारण ती पृथ्वी परमेश्वराने त्या मनुष्याला दिली आहे, जी परमेश्वराच्या गर्भाशयातून जन्म घेतला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं परमेश्वर बोलला, देव बोलला आणि गोष्टी घडल्या. परमेश्वर असं नाही बोलला, मनुष्य हो. हालेलुया. गॉड डिड नॉट से लेट मॅन बी. बायबल सांगतं परमेश्वराने डिस्कस केलं, परमेश्वराने ठरवले की मनुष्य कसा असला पाहिजे आणि परमेश्वर म्हणाला, आपल्या प्रतिरूपात आपला सदृश्य. आपण आपल्या आई बापाचे ना क्वालिटीज, त्यांचा रंग, त्यांचं दिसणं, केसांची क्वालिटीज, त्यांची जीन्स, त्यांची गुणसूत्र घेऊन जन्म घेतो. इथे परमेश्वराने त्या गोष्टी तिकडे घडवल्या आहेत. हालेलुया. तुम्ही तुमच्या पित्यासारखे, तुम्ही पवित्र आत्म्यासारखे आहात आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखे आहात. तुमच्यामध्ये देवाचा DNA आहे, देवाचा स्वभाव
स्वभाव आहे, देवाचं रूप आहे, देवासारखे तुम्ही आहात आणि देवच तुम्ही आहात. म्हणून नाही का स्तोत्र संहितेत दिले की तुम्ही देव आहात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो त्या गोष्टी तुम्ही घेतले. यू आर द गॉड्स इमेज बेअरर. तुम्ही परमेश्वराची इमेज, परमेश्वराची प्रतिमा धारण करणारे व्यक्ती आहात. मी तुम्हाला ना सार्वकालिक इटर्नल ट्रूथ जे आहे ते सांगते. कदाचित ऐकून तुम्हाला ना असं वाटत असेल की हे ऐकायला ठीक आहे, पण ह्या गोष्टी प्रॅक्टिकली आहेत का? पण हेच सत्य आहे. प्रेज द लॉर्ड, हेच सत्य आहे. तुम्हाला जे वाटतं ते सगळं चुकीचं आहे. तुम्हाला जे वाटतं हे जे याच्या विरोधात, देवाच्या वचनाच्या विरोधात जो तुमचा अनुभव आहे तो अनुभव सुद्धा खोटा आहे. देवाचं वचन सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. सो त्या गुहेमध्ये दावीद ह्या लोकांना शिकवतोय की कसं युद्ध करायचं, कसं आत्मिक युद्ध करायचं, कसं हरलेल्या परिस्थितीमध्ये विजयाची घोषणा करायची, कसं जीव द्यावंसं वाटतोय, कसं तुम्ही जीवाला कंटाळलेले आहेत, पण ह्या जीवनाला देवाचं नाही का स्तुतीस्थान बनवायचं, कसं या ठिकाणी परमेश्वराची वाट पाहत बसायची. जोपर्यंत परमेश्वर प्रगट होत नाही, जोपर्यंत परमेश्वर माझं काय करणार हे सांगत नाही. तर ह्या गुहेमध्ये जी लोक होती, 400 लोक, आणि दावीद त्यांनी काय केलं माहिती, या पृथ्वीवरील नाही का त्यांची जी आयडेंटिटी, जी ओळख आहे त्यामध्ये ते राहिले नाही. ते म्हणाले ह्या पृथ्वीच्या आधी जी आमची इमेज आहे, जे देवाने आम्हाला बनवलं आहे, जी निर्मिती आमची, त्या निर्मितीचा आपण पाठलाग करूया, त्या निर्मितीकडे आपण पाहूया. मी काही गोष्टी एवढ्या कॉन्फिडेंटली बोलते माहिती, कारण ज्या वेळेस हे सगळे पुरुष बाहेर आले ना, त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या सामान्य माणूस कधीच करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. काहीतरी नाही का आत्मिक डाउनलोडिंग तिथे होत होतं. सो व्हॉट वॉज दिस प्लेस? द प्लेस ऑर द केव ऑफ अदुल्लाम वॉज द प्लेस वेअर यू डाउनलोड फ्रॉम द किंगडम ऑफ हेवन. स्वर्गाच्या राज्यामधून काही गोष्टी तुम्ही नाही का मिळवता, ती जागा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज. इट इज युअर हायडिंग प्लेस. यू आर माय हायडिंग प्लेस. दावीद म्हणतो यू आर माय हायडिंग प्लेस, यू आर माय रेफ्युज. तू माझं लपण्याचं ठिकाण आहे, तू माझं शरणस्थान आहे, तू माझं मजबूत गड आहे. नीतिमान ज्यामध्ये नाही का निर्भयपणे राहतो, ते माझं स्थान तू आहेस, दावीद राजा म्हणतो. प्रेज द लॉर्ड. सो देर इज अ हायर व्हर्जन ऑफ यू इन इटर्निटी बिफोर यू केम इन टाइम. ह्या वेळ काळ, या पृथ्वीवर येण्यापूर्वी तुमचं एक उच्च प्रतिमा आहे, जी सार्वकालिकतेमध्ये देवाने घडवली आहे. त्या उच्च प्रतिमेमधून ते गोष्टी डाउनलोड करत होते. प्रेज द लॉर्ड. दॅट्स वाय दिस प्लेस इज अ प्लेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ओके, शारीरिकपणातून आत्मिकतेचा प्रवास आहे ही गोष्ट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रन वे टू रॉयल्टी. दावीद काय करत होता? पळून जात होता, स्वतःचा जीव वाचवत होता. त्या पळता 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 तो त्याच्या रॉयल्टीकडे, त्या राजेशाहीकडे नाही का त्याचा प्रवास आता सुरू झाला होता. एक पळणारा व्यक्ती, एक नाही का राज्य करणारा शासक म्हणून आता तयार होतोय. प्रेज द लॉर्ड. आणि तो त्या गुहेमधून त्याच्या सिंहासनाकडे, त्याच्या त्या क्राऊन पर्यंतचा त्याचा प्रवास तो करत आहे. प्रेज द लॉर्ड. सो व्हॉट इज अदुल्लाम? अदुल्लाम इज अ प्लेस ऑफ मेकिंग. जिथे मनुष्य घडवला जातो, जिथे देवाचे लोक घडवले जातात, जिथे तुम्ही घडवले जातात देवाच्या शब्दानुसार, देवाच्या इमेज मध्ये. दिस इज द प्लेस ऑफ मेकिंग, दिस इज द प्लेस ऑफ फॉर्मिंग. हालेलुया. जिथे परमेश्वराचे योद्धे घडवले जातात, जिथे अशी माणसं घडवली जातात जी परिस्थिती पाहून डगमगत नाहीत, तर जी परिस्थितीचा सामना करतात. तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी या घडवण्याच्या ठिकाणी जावं लागणार. यू हॅव टू वेट अपॉन द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. सो तुम्ही पृथ्वीवर येण्याआधी तुम्ही स्वर्गामध्ये होतात. ही पृथ्वी नंतर घडवली आहे. म्हणून परमेश्वर म्हणाला या जगाचा पाया घडवण्यापूर्वी ख्रिस्तामध्ये तुम्हाला पवित्र आणि निष्कलंक असं ना ठरवण्यामध्ये आलंय. हालेलुया. सो काय झालं? यू वर फॉर्मलेस. सी, शरीराला आकार आहे. हालेलुया. ज्या वेळेस पृथ्वी त्या पाण्याखाली होती, इट वॉज फॉर्मलेस. पृथ्वी विवस्त्र होती आणि आकार विरहित होती. पृथ्वीला काहीच आकार नव्हता, पृथ्वीला काहीच रूप सौंदर्य नव्हतं. वाय आय सेड विवस्त्र? का म्हणजे विवस्त्र म्हणजे नग्न अवस्थेत का म्हणते? कारण एकही नाही का त्या पृथ्वीवर झाड नाहीये, काहीच नाही, फक्त पाण्याखाली नाही का ती पृथ्वी डुबलेली आहे. प्रेज द लॉर्ड. अँड गॉड फॉर्मड यू. परमेश्वराने काय केलं? या पृथ्वीवर तुम्हाला घडवलं. सो तुमची जी आत्मिक इमेज आहे, जी हेव्हनली इमेज आहे, ती ह्या पृथ्वीवर परमेश्वराने शरीरामध्ये
डोळ्यामध्ये दिसणाऱ्या, ओके, डोळ्यांना दिसेल अशा प्रकारे या पृथ्वीवर आणली. सो असं झालंय की जिकडे नाही का रिकामी होते, जिकडे पोकळी होती, जिकडे काहीच नव्हतं, जिथे अंधकार होता, त्या अंधकार असतानाही परमेश्वर बोलला, परमेश्वराने निर्मिती केली आणि आता पवित्र आत्मा त्या गोष्टी घडवून आणत आहे. हालेलुया. देयर इज अ स्पिरिट, ओके, मूव्हिंग अपॉन द फेस ऑफ द अर्थ. या पृथ्वीवर, या अंधकारावर कोण आहे, कोण तळपते, कोण फिरते, कोण नाही का येरझाऱ्या घालते, कोण तिकडे नाही का कंटिन्युअस नाही का काहीतरी शोधते, आत्मा. कोण तिकडे कंटिन्युअसली नाही का काहीतरी घडवण्याचा निर्माण करतोय, देवाचा आत्मा, पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. सो तुम्ही तुमचं एक्झिस्टन्स, तुमचं अस्तित्व कुठून घेतलंय माहिती? आत्म्यातून. बिकॉज होली स्पिरिट, द स्पिरिट ऑफ गॉड क्रिएटेड एव्हरीथिंग. इट टूक द वर्ड ऑफ गॉड. देवाचे शब्द घेतले, आत्म्याने गोष्टी घडवल्या. यू आर एक्झिस्टेड. तुम्ही नाही का पृथ्वी घडवण्याच्या आधी अस्तित्वात होता. तुमचं अस्तित्व आत्म्यापासून आलं आहे. हालेलुया. सो आत्म्यापासून आलेला आहे ना, त्या गोष्टी नाही का साधारण नाही. तुम्ही असाधारण आहात, तुम्ही अलौकिक आहात. हालेलुया. सो आय एम द प्रॉडक्ट ऑफ द डिझायर ऑफ द स्पिरिट ऑफ गॉड. हालेलुया. परमेश्वराच्या आत्म्याची इच्छा असलेलं मी फळ आहे. त्याची इच्छा होती आणि मी जन्म घेतला. त्याचा शब्द आला आणि माझं अस्तित्व झालं. तो बोलला आणि मी निर्माण झाले. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या आई वडिलांच्या गर्भाशयामध्ये त्यांच्या योजनेने फक्त आणि फक्त ह्या पृथ्वीवर नाही का पाठवण्यात आले आहे. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. परंतु मी निर्माण झाले आहे देवाच्या शब्दाने. देवाच्या गर्भाशयातून माझा जन्म झाला आहे. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराने सगळं काही त्याच्या शब्दाने निर्माण केलंय आणि म्हणून परमेश्वर शब्दाला इतकं महत्व देतो. परमेश्वराला ना शब्द, वर्ड खूप आवडतं. इतकं जास्त आवडतं की परमेश्वर स्वतःला सुद्धा काय म्हणतो? स्वतःला म्हणतो शब्द. येशूचं नाव काय? देवाचा शब्द. दॅट यू हॅव टू गिव्ह इम्पॉर्टन्स टू द वर्ड ऑफ गॉड. या देवाच्या शब्दाला, वचनाला, तुमच्या बायबलला तुम्हाला महत्व द्यावंच लागेल. परमेश्वर स्वतःची ओळख देवाचा शब्द म्हणून सांगतो. योहान 1:1 प्रारंभी शब्द होता, शब्दच देवाचा होता, शब्दच देव होता. परमेश्वर स्वतःला शब्द म्हणते. गॉड कॉल्स हिमसेल्फ द वर्ड अँड फ्रॉम दॅट वर्ड यू हॅव कम, यू हॅव टेकन बर्थ. हालेलुया. सो डेव्हिड वॉज व्हॉट ही वॉज डुईंग विथ दिस 400 मेन. 400 लोकांसोबत दावीद तिकडे काय करत होता माहिती? त्या इमेज मध्ये, ज्या शब्दातून तो आलाय ना, त्या शब्दांचा पाठपुरावा तो करत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमची निर्मिती शब्दाने, जो शब्द, देवाचा शब्द तिकडून झाली आहे. तुमच्याकडे जर हा बायबल सांगतो, लेट द वर्ड ऑफ क्राइस्ट ड्वेल इन यू रिचली. ख्रिस्ताचा शब्द तुमच्यामध्ये विपुलतेने राहू. जर ख्रिस्ताचा शब्द, हे वचन तुमच्यामध्ये विपुलतेने नाहीये, कसं काय तुम्ही उभं राहणार आणि सामना करणार? कसं काय या शरीरामध्ये तुम्ही विजयामध्ये चालणार? यू कॅन नॉट. ख्रिस्ताचा शब्द तुमच्यामध्ये विपुलतेने राहू असं वचन सांगतं. डे अँड नाईट मेडिटेट अपॉन द वर्ड ऑफ गॉड. ज्या ज्या वेळेस परमेश्वराने कोणाला हाक मारल्याने बोलला, परमेश्वर त्याच्या वचनाबद्दल बोललाय, परमेश्वर वचनावर मनन करायला बोललाय. यहोशवाला म्हणाला, तू देवाचं नाही का हे जे नियमशास्त्र आहे याचं रात्रंदिवस मनन कर, या शब्दाचं मनन कर आणि ह्या गोष्टी तुझ्या नजरेआड होऊ देऊ नको. देन यू विल मेक युअर वे प्रॉस्परस. तुम्ही कसे समृद्ध होता, तुम्ही कसे विजयी होता, तुम्ही कसे यातून बाहेर पडता? देवाच्या शब्दावर मनन करून. यू आर, कारण तुमची निर्मिती शब्दापासून आहे. तुम्ही शब्दापासून वेगळे केले नाही जाऊ शकत. हालेलुया. लेट द वर्ड ऑफ क्राइस्ट, लेट द वर्ड ऑफ क्राइस्ट ड्वेल इन यू रिचली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो त्या गुहेमध्ये काहीतरी घडत होतं. त्या 400 माणसांना ना दावीद ट्रेनिंग देत होता. हरलेली, तुटलेली, अपयशी, लुजर्स, जीवनामध्ये सगळं गमावलेली, जगाला नको असलेली माणसं आता तिकडे आतमध्ये जायंट्स बनत होते. तिकडे आतमध्ये नाही का योद्धा बनत होते. तिकडे आतमध्ये नाही का महारथी बनत होते. कसे, कशा प्रकारे? ओनली अँड ओनली फक्त परमेश्वरावर ना विश्वास ठेवून, फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवून, देवाच्या नावाला हाक मारून की लॉर्ड आय नो मला काहीच आज येत नाही, मला माहिती मी आज नाही का एक अपयशी व्यक्ती, मी कमजोर आहे, मला माहिती माझ्या संसारात काहीच चांगलं घडत नाही, मला माहिती माझ्या बिझनेसमध्ये काहीच चांगलं घडत नाही, पण दिस इज नॉट व्हॉट आय एम. मी हे नाहीये जे मला दाखवलं जाते किंवा जो अनुभव मी घेते. मी कोण आहे? मी तिकडे तुझ्या सोबत होते, मी सार्वकालिकतेतून जन्म घेतलाय, माझ्याकडे सार्वकालिकतेचा अनुभव
वैभव आहे, माझ्याकडे सार्वकालिकतेचा अधिकार आहे. आय हॅव द पॉवर ऑफ इटर्निटी इन मी इन जीसस नेम. हालेलुया. सो दे वर शार्पनिंग देमसेल्व्स. ते काय करत होते? स्वतःलाच धार लावत होते देवावर वाट पाहून. यू हॅव टू गो बॅक टू युअर ओरिजिनल इमेज. तुम्हाला वाटत असेल माझा स्वभाव असा आहे, मी अशी आहे, मी तशी आहे. तुम्ही ते नाहीये. हे जगातले दुरात्मे, ही परिस्थिती, ही समस्या तुम्हाला तसं विश्वास ठेवायला लावते, पण तुम्ही तसे नाहीये. व्हेनेवर यू विल यू एंटर इन एनी प्लेस, ओके, जिथे कुठे एखाद्या घरात, एखाद्या जागेवर तुम्ही जाताय ना, ती परिस्थिती बदलली पाहिजे, तिकडे काही गोष्टी घडल्या पाहिजे. तुम्हाला पाहून कोणाला तरी नाही का आशा मिळाली पाहिजे, कोणाला तरी नाही का असं वाटलं पाहिजे की नो दिस पर्सन माइट हेल्प मी. ते या व्यक्तीकडे काहीतरी आहे का? कारण तुमच्याकडे एक सार्वकालिकतेचा अधिकार आहे, तुमच्याकडे ती तुमची इमेज आहे. Praise the Lord. So 400 men and David became their leader. जो स्वतः जीव मुठीत घेऊन पळून पाहतोय, जीवासाठी नाही का, स्वतःच्या जो लपतो इकडे तिकडे, आणि असे 400 हरलेली माणसं ज्याच्याकडे आलेत, ते लोक एक मोठी सेना बनून त्या गुहेतून बाहेर पडतात. काही वर्षानंतर ज्यावेळेस ते बाहेर आले ना, they were not the ordinary people. ते सामान्य लोक नव्हते. They became the mighty men of David. ते दाविदाचे नाही का खूप मोठमोठे योद्धा बनले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो तुमचा जन्म बोलण्याद्वारे झालाय, तुम्हाला घडवला आहे परमेश्वराने या पृथ्वीवर, ह्या वेळेमध्ये, काल मर्यादेमध्ये देवाने पाठवले. बायबल सेज ही अपहोल्ड्स ऑल थिंग्स बाय द वर्ड ऑफ हिज पॉवर. त्याच्या मुखाच्या शब्दांच्या सामर्थ्याने तो सर्व गोष्टी सावरून धरतो. हाऊ? कशा सगळ्या गोष्टी परमेश्वर सावरून धरतो? त्याच्या मुखातील शब्दाच्या सामर्थ्याने. हालेलुया. त्याच शब्दाच्या सामर्थ्याने तो आपल्याला सावरून धरतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. David was sharpening himself in that cave of Adullam. वाट पाहायला शिका, रडायला शिका परमेश्वरावर, नाही का. लॉर्ड, यू अँड ओनली यू. तू नाही तर दुसरं काही नाही. मला दुसरं अशा स्थानात पोहोचा की लॉर्ड, आय एम नॉट रेडी टू कॉम्प्रोमाइज. मी तडजोड करायला तयार नाही. मला पाहिजेच, माझी ती इमेज मला पाहिजे, मला त्या अधिकारात चालायचंय. जोपर्यंत परमेश्वर माझं काय करणार हे मला माहित नाही, मी या गुहेतून बाहेर पडणार नाही. मी इथेच राहणार, मी इथेच राहणार. लॉर्ड, मी इथेच राहणार, मी तुझ्या समोरच राहणार, मी तुला हाक मारत राहणार. परमेश्वर, मी दार ठोकत राहणार, मी शोधत राहणार, आणि मी परमेश्वर नाही का आरोळी मारत राहणार. मला तू उत्तर देत नाही तोपर्यंत, मी थकलो तरी सुद्धा. हालेलुया. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. So place or the cave of Adullam is where original image is downloaded. तुम्ही तुमच्या मूळ प्रतिमेमध्ये नाही का रूपांतरित केले जातात. ती जागा ही आहे. हालेलुया. इट इज अ स्पिरिच्युअल डाउनलोड टू कॅरी द ओरिजिनॅलिटी ऑफ युअर इसेन्स. तुमच्या निर्मितीचं नाही का जे मूळ प्रत आहे ते जर तुम्हाला मिळवायचे असेल ना, तर तुम्ही जा देवाच्या त्या सानिध्यामध्ये आणि पित्यासोबत वेळ घालवा. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. काय झालं? या पृथ्वीवर अंधकाराचा एक शासन करता आहे. तुम्ही ते सामर्थ्य, तुम्ही ते देवाच्या सार्वकालिकतेतून जन्म घेतलाय. जो अंधकाराचा या पृथ्वीवरचा राजा आहे, तो या शरीरामध्ये छळण्याचा प्रयत्न करतोय. तो तुम्हाला सांगतो तुम्ही शारीरिक आहे, तुम्ही दुर्बळ आहे, तुम्ही आज ना उद्या मरणार, हा आजार तुम्हाला खाऊन टाकणार, अपघातामध्ये तुम्ही मरणार, तुमचं वय झालं 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, तुम्ही थकले, आणि ती गोष्ट घेऊन तुम्ही चालता. पण तुम्ही विसरून जाता तुमचा जन्म सार्वकालिकतेमधून देवाच्या शब्दाने झालेला आहे. म्हणून तुम्ही ज्या वेळेस नाही का ठरवता की नो, आय एम नॉट वीक, मी नाही का माझ्या या वयाला, मी माझ्या या उतरत्या वयाला, मी माझ्या या कमजोरीला, मी माझ्या या आजारपणाला माझ्यावर काम करू देणार नाही. माझ्यामध्ये आताही बळ आहे, मी आताही उभं राहू शकतो. अँड लॉर्ड, यू हॅव टू रिस्टोर मी बॅक टू माय ओरिजिनल इमेज. माझ्या त्या मूळ परमेश्वर निर्मितीकडे पुन्हा एकदा माझी पुनर्स्थापना कर. या गोष्टी ज्या वेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस काय होतं माहिती, तुम्ही या फसवणुकीतून बाहेर पडता. हालेलुया. यू कॅन come out of every deception in the name of Jesus. ही अशी एक जागा आहे जिथे जो डॅमेज झालाय ना तो रिपेअर केला जातो. हालेलुया. इट इज अ प्लेस ऑफ सर्व्हिसिंग ऑफ सोल्स. जीवाचं जिथे सर्व्हिसिंग केलं जातं, जीवाला जिथे ट्रेनिंग दिली जाते, ही जागा आहे द केव ऑफ अदुल्लाम. हालेलुया. ही अशी जागा आहे जिथे डॅमेज झालाय, तुम्ही तुटलेले, हारलेले, अपयशी झालेले, ह्या डॅमेज मधून, ह्या त्रासामधून तुम्ही बाहेर येता आणि तुम्ही एक नवीन इमेज धारण करता. ती जागा आहे. गो बॅक टू
युअर प्लेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला पुन्हा त्या स्थानामध्ये, त्या गोष्टींमध्ये जायचं आहे. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. यू हॅव टू वेट अपॉन द लॉर्ड. तुम्हाला देवाला हाक मारायचे. जोपर्यंत तुम्ही आय एम मॅन, मी एक मनुष्य आहे करत राहणार ना, तुम्ही काय केलंय? तुमचं नाही या पृथ्वीवरच्या इमेजला तुम्ही सरेंडर झाले. नो, सरेंडर टू द हेवनली इमेज. तुम्हाला एक सार्वकालिकतेचा अनुभव आहे. तुम्ही त्या स्थानातून आला आहात. तिथल्या गोष्टींची अपेक्षा, बायबल सांगतं वरील गोष्टींकडे मन लावा. तुम्हाला माहितीये प्रभूची प्रार्थना, हालेलुया, बायबलमध्ये येशू ख्रिस्ताकडे नाही का सगळे त्याचे शिष्य म्हणाले, प्रभूजी आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. हालेलुया. परमेश्वराने कशी प्रार्थना शिकवली? हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. हालेलुया. देन व्हॉट? दुसरं वाक्य काय? तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे ह्या पृथ्वीवर. दाय विल बी डन. तुझी इच्छा, दाय विल बी डन ॲज इट इज इन हेवन सो ऑन द अर्थ. जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण हो. येस. हालेलुया. स्वर्गात परमेश्वराची इच्छा तुम्ही होतात, या पृथ्वीवर तुम्ही अस्तित्वात आलात. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. हालेलुया. देवाचं प्रत्येक वचन आहे ना, त्याच्या सार्वकालिकतेमध्ये आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. म्हणून तुम्हाला एक स्वर्गीय इमेज आहे. तुम्ही स्वर्गामध्ये परमेश्वराची इच्छा होता, पृथ्वीवर ती अस्तित्वात आले. जशी स्वर्गात तशी ह्या पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण हो. हालेलुया.